इथे मी अर्धी वाटी बदाम, अर्धी वाटी भोपळ्याच्या बिया, अर्धी वाटी खरबुजाच्या बिया, अर्धी वाटी सूर्यफुलाच्या बिया आणि अर्धी वाटी काजू या प्रमाणात सगळं अर्धी वाटी घेऊन 1 ते 1.5 चमचा तूप टाकून आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. गॅस बारीकच ठेवायचा आहे. गॅस बारीक करून भाजून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटानंतर छान भाजून होतं आणि आता 2 ते 3 चमचे तूप टाकून अर्धी ते पाऊण वाटी आपल्याला गव्हाचं पीठ, 2 चमचे डाळीचं पीठ आणि हे पीठ भाजत आल्यानंतर अर्धी ते पाऊण वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस टाकून घेऊन भाजून घ्यायचं आहे. या पद्धतीने छान बारीक गॅसवर लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि ते पीठ या बियांमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि 2 ते 3 चमचे तूप टाकून अर्धी वाटी आपण डिंक तळून घेणार आहोत. छान फुलवून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमधून या पद्धतीने बारीक असा वाटून घ्यायचा आहे. हा डिंक देखील यात मिक्स करून घ्यायचा आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता 2 ते 3 चमचे तूप टाकून 1 वाटी गूळ आपल्याला वितळवून घ्यायचा आहे. लक्षात घ्या, फक्त आपल्याला इथे वितळवून घ्यायचं आहे, पाक करायचा नाही. या पद्धतीने पाहू शकता, पाक बिलकुल करायचा नाही, फक्त वितळवून घ्यायचा. थोडासा फेस आला की आपण ते मिश्रण यामध्ये टाकून घेणार आहोत. पूर्ण गाठी फोडून घ्यायच्या आहेत गुळाच्या. हे मिश्रण पूर्ण टाकून घेतल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मिक्स झाल्यानंतर काढून घ्यायचं आणि थोडंसं थंड होईपर्यंत तसंच ठेवायचं आणि नंतर आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर या मिश्रणाचे तुम्ही लाडू देखील याच पद्धतीने वळून घेऊ शकता. पण मी मिक्सरला वाटून घेतलं आणि मला थोडासा गूळ कमी वाटला म्हणून मी अर्धी वाटी गुळाचा व्यवस्थित म्हणजे पाक न करता गाठी वगैरे फोडून घेतल्या आणि ते मिश्रण त्यात मिक्स करून छान या पद्धतीने लाडू केलेले आहेत. पाहू शकता, सुंदर होतात, प्रोटीनने परिपूर्ण आहेत. यामध्ये आपण गव्हाचं पीठ मिक्स केलेलं आहे, सुक्या खोबऱ्याचं कीस टाकलेलं आहे आणि 2 चमचे डाळीचं पीठ देखील यामध्ये मिक्स करून घेतलेले आहे. पाहू शकता, छान असे खुसखुशीत लाडू तयार झालेले आहेत. थंडीच्या दिवसांमध्ये मुलांना भूक लागते म्हणून काहीतरी वेगळं मुलांसाठी छान प्रोटीनने परिपूर्ण हा लाडू तयार आहे. पाहू शकता, कशी वाटली रेसिपी. वेळात वेळकडून माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल खूप 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 धन्यवाद.